तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की अति हस्तमैथुन केल्यामुळं तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी येऊ शकतात, त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. हस्तमैथुनची सवय असते, ते कोणतरी आपल्यापेक्षा थोडासा वयस्कर एखादा आपला मित्र वगैरे आहे, तो आपल्याला लावून टाकतो. किंवा आजच्या स्थितीमध्ये जेव्हा आपण रील्स वगैरे बघतो किंवा काही इरोटिक रील्स येतात किंवा इरोटिक आपण व्हिडिओ बघतो, त्याच्यामुळं पण आपल्याला सवय लागते आणि कोणाकोणाला तर त्याचं ॲडिक्शनच होऊन जातं. पण आता हस्तमैथुन केल्यामुळं कोणते कोणते दुष्परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागतं, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं कारण, तुम्ही जर अति हस्तमैथुन करत असाल तर नक्कीच वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतनाची सवय लागू शकते. का बरं लागू शकते? कारण की आपण हस्तमैथुन जे करतो ते आपण लपून छपून करतो आणि घाईघाईमध्ये करतो आणि लवकर उरकण्याची एक आपल्याला माइंडला सवय लागून जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला शीघ्रपतनाची सवय लागून जाते आणि तीच सवय आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये अडचणीची ठरू शकते. दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप हस्तमैथुन करत असाल तर नक्कीच तुम्हाला नपुंसकता येऊ शकते. कारण की हस्तमैथुन करताना आपण ग्रीप खूप जास्त पकडतो आणि खूप फिगरसली आपण जर हस्तमैथुन केलं तर मला वाटतं की आपल्या जे जाळं असतं लिंगाच्या अवतीभोवती, त्याच्यातल्या ज्या नसा असतात त्या आपण डॅमेज करून बसतो. म्हणजे समजा 100 नसा असतील तर 10 नसा पण डॅमेज झाल्या तरी तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि म्हणून आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच आपल्याला नपुंसकतेचा त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट, की जर तुम्ही खूप हस्तमैथुन करत असाल तर नक्कीच तुमच्या इंद्रियाची जी साईज आहे ती वाढण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. कारण की तिथल्या ज्या पेशी असतात किंवा आपल्या आर्टरीज असतात त्या डॅमेज झाल्यामुळं त्याला तिथं जितकं चांगलं प्रॉपर न्यूट्रिशन, विटॅमिन्स वगैरे जेही मिळायला पाहिजे ते कमी प्रमाणात मिळतं आणि त्याची वाढ थांबते आणि त्याच्यामुळं जास्त हस्तमैथुन केल्यामुळं तुमच्या इंद्रियाची साईज ही लहानच राहते. त्या 3-4 गोष्टी तर खूप महत्त्वाच्या आहेत जे हस्तमैथुनामुळे होतात. तर हे जर तुम्ही टाळलं तर मला वाटतं आपल्या आलेल्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.